नागपूर येथील RSS मुख्यालयावर 22 फेब्रुवारी बहुजनांचा मूक मोर्चा जाणार आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण आणि लोकशाही मुलांच्या संरक्षणासाठी येत्या रविवारी 22 फेब्रुवारी 2026 रोजी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणजेच RSS मुख्यालयावर भव्य बहुजन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत मुक्ती मोर्चा व समविचार संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत करण्यात आली. ओडिशातील कटक येथे डिसेंबर 2025 मध्ये होणाऱ्या बाबसेफ भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनास ऐनवेळी परवानगी रद्द करून बंदी घालण्यात आली. हा प्रकार संविधानातील अनुच्छेद 19 अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भंग असल्याचा आरोप संघटनांनी केला असून त्यांच्या निषेधार्थ नागपुरात शक्ती प्रदर्शन होणार आहे. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलनाचा चौथा व निर्णायक टप्पा असून मोर्चा सकाळी इंदोरा चौक येथून निघून मधील RSS मुख्यालयावर धडकणार आहे. कटक अधिवेशनास पुन्हा परवानगी, जातीनिहाय जनगणना, EVM ऐवजी बॅलेट पेपर, आर्थिक नुकसान भरपाई व मूलभूत अधिकारांचे संरक्षण या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात येणार आहे. या महामोर्चाला विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचा पाठिंबा असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर प्रशासनही सतर्क झाले आहे. पासून या आंदोलनाचे टप्पे सुरू झालेले आहेत आणि आत्ताच आपल्याला याने भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. तर जे माननीय वामन मेश्राम साहेब आणि बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्याचबरोबर सहनेतृत्व म्हणून चौधरी विकास पटेल यांच्या सहनेतृत्वामध्ये जे आंदोलन पुकारलेलं आहे, RSSच्या हेडक्वार्टरवर महामोर्चाचं जे आयोजन केलेलं आहे ते यासाठी केलेलं आहे की OBCची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि EVMच्या माध्यमातून जे आज मत चोरीला जात आहे आणि जे निवडून यायला नाही पाहिजे ते निवडून येत आहे आणि जे निवडून यायला पाहिजे ते निवडून येत नाही आहेत आणि मताची चोरी करून हे जे सरकार आहे, केंद्र सरकार असो राज्य सरकार असो, हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार लोकांच्या मताची चोरी करून या देशामध्ये RSS BJPचं सरकार स्थापित करत आहे आणि लोकांच्या हक अधिकाराचं हनन करत आहे. आणि कटक येथे सुद्धा राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जे असलेलं जे काही अधिवेशन होतं ते अधिवेशन 2 महिन्यापूर्वी त्यांची घेतलेली परवानगी ही 2 दिवसात लगेच नाकारली आणि ते अधिवेशन रद्द करण्यात आलं. त्यामुळे आज जे होत आहे मताची चोरी आणि OBCची जातनिहाय जनगणना जी होत नाही आहे, त्यामुळे जे वामन मेश्राम साहेब आणि चौधरी विकास पटेल साहेब यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे 22 फेब्रुवारीला नागपूरच्या हेडक्वार्टरवर RSSच्या हेडक्वार्टरवर जो मोर्चा जाणार आहे त्यासाठी लाखो लोक त्या ठिकाणी जाणार आहेत. त्याचबरोबर यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातून सुद्धा लोक जाणार आहेत. ते हजारो लोक आमच्या बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सुद्धा जाणार आहेत आणि त्यामुळे माझा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने यवतमाळ वाशिम लोकसभा अध्यक्ष म्हणून मी या आंदोलनास जाहीर समर्थन आणि सहभाग दर्शवित आहे.